नमस्कार. कधी सोनोग्राफी रिपोर्ट पाहिलाय आणि त्यात फॅटी लिव्हर असं लिहिलेलं दिसलंय? मनात लगेच धाकधूक सुरू होते नाही का? पण याचा नेमका अर्थ काय? घाबरण्यासारखं खरंच काही आहे का? चला, आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच सामान्य पण महत्त्वाच्या विषयाबद्दल अगदी सोप्या भाषेत बोलूया. आज आपण काय काय बघणार आहोत? तर हे फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय? ते होतं कशामुळे? त्याची वाढ कशी होते? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून बाहेर पडण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग कोणता आहे? चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हे फॅटी लिव्हर म्हणजे आहे तरी काय? रिपोर्टमध्ये हे शब्द दिसले की मनात पहिला प्रश्न येतोच की अरे बापरे, हे धोकादायक आहे का? याची काळजी करण्याची खरंच गरज आहे का? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं लिव्हर म्हणजे यकृत हे शरीराचं एक पॉवर हाऊस आहे. पण विचार करा, या पॉवर हाऊसमध्येच जर गरजेपेक्षा जास्त चरबी म्हणजे फॅट साठायला लागलं तर बस, त्याच स्थितीला फॅटी लिव्हर म्हणतात. लिव्हरमध्ये थोडीफार चरबी असणं नॉर्मल आहे, पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा ती अतिरिक्त होते. आता ही अतिरिक्त चरबी म्हणजे किती? तर डॉक्टर सांगतात की जेव्हा लिव्हरच्या एकूण वजनाच्या 5 ते 10% जास्त वजन चरबीचं होतं तेव्हा फॅटी लिव्हरचं निदान केलं जातं. हा एक महत्त्वाचा आकडा आहे जो या समस्येची सुरुवात दाखवतो. ओके, तर याचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे जो जास्त दारू पिण्यामुळे होतो आणि दुसरा जो आजकाल खूपच कॉमन झालाय तो म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, ज्याला NAFLD म्हणतात. हा त्या लोकांनाही होतो जे दारूला स्पर्शही करत नाहीत. आज आपण ह्याच NAFLD वर जास्त फोकस करणार आहोत. पण मग प्रश्न येतो की ही चरबी जमाच का होते? याचं उत्तर ना आपल्या रोजच्या सवयींमध्ये, आपल्या जीवनशैलीत दडलेलं आहे. कधी विचार केलाय, आपण जे काय खातो, पिझ्झा, बर्गर, मिठाई, तळलेले पदार्थ, हे सगळं प्रोसेस करायचं काम बिचारं लिव्हर करतं, एका फॅक्टरीसारखं. पण या फॅक्टरीवर जर आपण प्रमाणापेक्षा जास्त साखर आणि मैद्याचा ओव्हरलोड टाकला तर न वापरलेली ऊर्जा चरबी बनते आणि लिव्हरमध्ये जमा होऊ लागते. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि जंक फूड ही त्याचीच मुख्य कारणं आहेत. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्यांना टाईप 2 डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर हा धोका थोडा जास्त असतो. कारण शरीरात इन्सुलिन नीट काम करत नसल्यामुळे चरबीचं विघटन योग्य प्रकारे होत नाही. या दोघांचं ना एक पक्क कनेक्शन आहे. ठीक आहे, कारणं तर कळली, पण यातला खरा धोका कुठे आहे माहितीये? तो आहे याच्या शांत स्वभावात. यातली सगळ्यात मोठी अडचण ही आहे की सुरुवातीला फॅटी लिव्हर कोणतीही लक्षणं दाखवत नाही. हा एक सायलेंट आजार आहे. म्हणूनच अनेकदा तो दुसऱ्याच कोणत्या तरी टेस्टमध्ये म्हणजे सोनोग्राफीमध्ये अचानक सापडतो. कधी कधी अगदी थोडी लक्षणं दिसू शकतात, जसं की नेहमीपेक्षा जास्त थकवा येणं किंवा पोटाच्या उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली थोडंसं जड वाटणं. पण ही लक्षणं इतकी कॉमन आहेत की आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करतो. आणि जर आपण या शांत शत्रूकडे दुर्लक्ष करत राहिलो तर काय होऊ शकतं? ही गोष्ट हळूहळू वाढते. आधी फक्त चरबी जमा होते, मग पुढच्या टप्प्यात लिव्हरला सूज येते, त्यानंतर त्यावर जखमा व्हायला लागतात आणि शेवटचा आणि गंभीर टप्पा म्हणजे सिरोसिस, जिथे लिव्हरचं कामच जवळजवळ थांबतं. पण थांबा, घाबरून जाऊ नका. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीये. उलट आता आपण याच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि पॉझिटिव्ह भागाकडे वळतोय. यातून बाहेर कसं पडायचं? आणि गुड न्यूज काय आहे माहितीये? सुरुवातीच्या टप्प्यात फॅटी लिव्हर पूर्णपणे 100% बरा होऊ शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. ही एक रिव्हर्सिबल कंडिशन आहे. म्हणजे जीवनशैलीत योग्य बदल करून लिव्हरला परत निरोगी बनवता येतं. आता ह्यासाठी ना कोणती जादूची गोळी नाहीये, पण एक अत्यंत प्रभावी 6 पॉइंट प्लॅन नक्कीच आहे. आणि तो खूप सोपा आहे. वजन कमी करा, चांगलं जेवण घ्या, व्यायाम करा, डायबेटीज कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा, दारू टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला ऐका. बस. या सगळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर ते म्हणजे वजन कमी करणं. अनेक अभ्यास असं सांगतात की फक्त 7 ते 10% जरी वजन कमी केलं ना तरी लिव्हरमधली चरबी आश्चर्यकारकपणे कमी होते. हे एक साध्य करण्यासारखं ध्येय आहे. आता आहार, डाएट म्हटलं की लोकांना टेन्शन येतं. पण इथे काही रॉकेट सायन्स नाहीये. सोपे बदल करायचे. तळलेले पदार्थ, मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, मैद्याचे पदार्थ यांना थोडं बाय बाय करा. आणि आहारात भरपूर भाज्या, फळं, कडधान्य आणि प्रोटीन यांचा समावेश करा. आणि व्यायामासाठी महागडी जिम लावायची गरज नाही.
रोज, फक्त रोज 30 ते 45 मिनिटं भराभर चाललात तरी खूप झालं. ही एक साधी आणि अत्यंत प्रभावी सवय आहे जी लिव्हरसाठी चमत्कार करू शकते. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते सगळं एकत्र करून एक सोपी चेकलिस्ट बनवूया जी रोजच्या आयुष्यात सहज फॉलो करता येईल. ही आहे आपली डेली चेकलिस्ट. रोज चालायचं, गोड आणि मैद्याचे पदार्थ कमी करायचे, पोटावरची चरबी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायचं, दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आणि हो, रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घ्यायची. इतके सोपे बदलही मोठा फरक घडवू शकतात. तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, फॅटी लिव्हर ही एक जीवनशैलीमुळे होणारी समस्या आहे आणि याचं उत्तर ते सुद्धा आपल्या जीवनशैलीतच आहे. वेळीच लक्ष दिलं तर ही गोष्ट पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकते. घाबरण्याचं काहीच कारण नाही. तर मग आता हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारा. आपल्या लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी आजपासून असा कोणता एक छोटासा पण महत्त्वाचा बदल आहे जो आपण सुरू करू शकतो?